आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेती म्हटलं की हा महत्त्वाचा विषय आहे आणि या शेतासंबंधाने बरेचसे वाद आपल्याला पाहायला मिळतात। जर आपण कोर्ट कचेरीमध्ये गेलो तर शेतकरी हे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असतात। असाच एक वादाबद्दलचा विषय आज मी घेऊन आलो आहे आणि त्या विषयाबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर तो व्हिडिओ आहे की शेतात जाण्याचा रस्ता याबद्दलचा जो शेतकऱ्यांचा वाद आहे त्या वादाबद्दल किंवा या शेतातील रस्त्याबद्दलचा काय कायदा आहे आणि त्या रस्त्याबद्दलचे कोणाला अधिकार आहे याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश बेलसरे आणि तुम्ही पाहत आहात ओळख कायद्याची। जेव्हा आपण जर समजा तुमच्याकडे एक शेत आहे आणि त्या शेतासंदर्भाने जर रस्त्याचा वाद आहे तर तो रस्त्याचा वाद कुठे चालणार आहे आणि त्या रस्त्याच्या वादाबद्दलचं निराकरण कुठे होणार आहे हे आपण आज पाहणार आहोत। तर याबद्दलचा जर कायदा पाहिला तर शेताचा जर समजा रस्त्याचा वाद तुमचा असेल तर शेताचा वाद हा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड या कायद्याअंतर्गत विद्यमान तहसीलदार साहेबांना पाहण्याचे अधिकार आहे। आणि असे बरेच ठिकाणी प्रसंग उद्भवलेले आहे की एक शेतकरी हा त्याच्या शेताला रस्ता मिळू शकत नाही किंवा त्याच्या शेताची वहिवाट करण्यासाठी त्या शेतकऱ्याला रस्ता राहत नाही किंवा असे बरेचदा पाहण्यात आले आहे की जेव्हा एक समोरचा शेतकरी त्याच्या मागच्या शेतकऱ्याला त्याची वहिवाटीचा रस्ता अडवतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याला न्यायालयामध्ये विद्यमान तहसीलदार कोर्टाच्या न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागते। आणि जर समजा अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी वहिवाट नाही आहे आणि जर समजा वहिवाट करण्यासाठी जर त्याला अडचण निर्माण होत आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यमान तहसीलदार साहेब महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड या कायद्याअंतर्गत कलम 143 अंतर्गत त्याला रस्ता देऊ शकते। आणि हे रस्ता देण्याचा जो त्यांचा अधिकार आहे हा जर समजा एखाद्या शेतकऱ्याला त्याचा रस्ता असेलच नाही तर त्यांनी त्याची वहिवाट करावी कुठून? तो काही त्याच्या शेतामध्ये वरून हेलिकॉप्टरने उतरू शकत नाही किंवा आपला भारत देश इतका प्रगत नाही आहे किंवा आपला शेतकरी इतका प्रगतशील नाही आहे की तो त्याच्या शेतात जाण्यासाठी कुठला असा आधुनिक मार्ग निवडू शकेल। त्यामुळे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये कलम 143 अंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे की विद्यमान तहसीलदार साहेबांना जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता नसेल तर तो रस्ता देण्याचा अधिकार आहे। आणि जर समजा हा रस्ता विद्यमान तहसीलदार साहेबांनी दिला तर त्या आदेशाच्या विरुद्धात जो दुसरा शेतकरी आहे त्या दुसऱ्या शेतकऱ्याला विद्यमान उपविभागीय अधिकारी साहेब त्यानंतर कलेक्टर साहेब यांच्या कोर्टामध्ये अपीलसुद्धा करता येते। तसेच जर समजा एखाद्या शेतकऱ्याला हा रस्ता जर पटला नाही किंवा हा आदेश जर मान्य नसेल तर सबक्लॉज 3 आणि 4 अंतर्गत त्याला दिवाणी कोर्टामध्ये दिवाणी दावासुद्धा त्या आदेशाच्या विरोधात दाखल करता येते। आणि जर समजा अशा प्रकरणामध्ये जर दिवाणी दावा जर दाखल झाला असेल तर मग रेव्हेन्यू कोर्टामध्ये अपील दाखल करता येत नाही। तसेच जो हा रस्ता देण्याचा तहसीलदार साहेबांचा अधिकार आहे हा त्या ज्या शेतकऱ्याच्या शेतातून त्यांना दुसऱ्या शेतकऱ्याला रस्ता द्यायचा आहे त्या शेतकऱ्याच्या धुऱ्यानेच त्याला अधिकार देता येतो। म्हणजे जर समजा एखाद्या शेतकऱ्याची अशी अट असेल किंवा समजा त्याची अशी कल्पना असेल की मला माझ्या शेताचा रस्ता या त्या समोरील शेतातून मधोमध मिळाला पाहिजे म्हणून, म्हणजे जो समोरील पार्टी आहे जो गैरअर्जदार शेतकरी आहे त्याच्या शेताचे 2 तुकडे झाले पाहिजे असं जर त्याला वाटत असेल तर असं या कायद्याअंतर्गत होऊ शकत नाही, कारण की तसा अधिकार विद्यमान तहसीलदार साहेबांना महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड अंतर्गत आहे नाही। महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड अंतर्गत विद्यमान तहसीलदार साहेब फक्त त्याला धुऱ्याने त्याचा शेताचा अधिकार देऊ शकते। तर जर तुमच्या अवतालभोवताल किंवा तुमच्या शेतामध्ये जर समजा अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तुम्हाला शेतात जायला रस्ता नसेल तर तुम्ही या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड कलम 143चा स्वतःसाठी उपयोग करून घ्या आणि तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता हा तहसीलदार साहेबांना मागा। या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। धन्यवाद।